माणूस कधीतरी बोलवत जा. गाड्या सुटल्या पहिला सेमी सुटला या मैदानातला आणि पहिल्या सेमीमध्ये 59 गाड्यांच्यात लढत चालू आहे. पहिला गुलालाचा मानकरी कोण ठरतोय? खाल्ल्या साईडनं सुंदर पळतोय, त्याच्या आड्याला साईडला कार्तिक पळतोय, इकडे आड्याला साईडला, परंतु पड्याल दोघांच्यात लढत आणि लढत झाली. आड्या शेवटच्या क्षणाला बाजी मारली. सेमीफायनल चोराडकर सुटला. सेमीफायनल 2 सुटला या मैदानातला. एक गाडी बाद झाली. अतिशय सेमीफायनल 2चा निकाल. सेमीफायनल 2चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी एकविरा प्रसन्न, विनाय माता प्रसन्न, किरण सेठ जोशी, प्रदीप झेंडे मुरुम यांचा जादू आणि भरत प्रसन्न, मोर्या इंटरप्राइजेस, शिवराज गणेश शिंदे मुरुम. ही गाडी पळते चिक्या आणि फाजिलरावची. सुंदर अशी लढत चालू आहे. ओपनचा धुळा उडतोय. ओपनच्या मैदानातला 4था गोलालाचा मानकरी कोण ठरतोय? लढत चालू आहे आता. शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय? आणि बाजी मारली हात नाही हातोडा. या बाहेरने या चालत या मेघाचा निकाल घ्या परदिशी. हा वळवा. सेमीफायनल 3 वाले गाड्या वळवा. द्या पुढे लक्ष द्या. सुटला सेमीफायनल. सुंदर अशी लढत चालू आहे. पड्याल छोटा बलवाने आड्याला हरण्या. अट्टी आणि तटीची लढत झाली. तोच हरण्या आणि त्याच्या सोबत आज पळालाय शिव. आणि पड्याला साईडला गाडी होती अक्षय शिवाजी मोरे घोडोली सातारा यांचा बारका बलमा आणि त्याच्या गळ्यात पक्षा. लढत झाली अट्टी आणि तटीची. कोण झाला फायनलचा मानकरी? तासात मोबाईल बघणारे खाली या. बाहेर या. पाठीमाग सेमी 5 वळा आहे. या गणेशसाठी या थोडस बाहेरनं. अचानक त्यानं हरण्याला दगा दिला, परंतु गाड्या सुटल्या. नसरापूरकर धावून आले. त्याने या ठिकाणी बैल दिला आणि तो साज फायनलला पात्र ठरला. बाळ्या नाही बाळाप्पा म्हणा त्याला. हा बाळाप्पाचं निर्वाद वर्चस्व. भले तुम्हाला तुमचं नाव लावता नाही आलं तरी चालेल, परंतु बाळाप्पा कुठल्या गावचा आहे हा सगळ्यांना कळाला पाहिजे. या तासात आलेले या बाहेरनं. सुटला सेमीफायनल 6 सुटला आणि 6 मध्ये 8 गाड्यांच्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी? लढत चालू आहे. मधल्या राणाला आता कोण टाप टाकतोय? तिकडे चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह अंजीर. वळवा चला. शेवटचा सेमी 7 वळवा. नडगी फक्त फुटली आहे. सुटला अतिशय सुंदर अशी लढत लढत लढत
आणि लढत झाली आणि तटीची निकाल गेला मुरलाप्पाकडं. मुरलाप्पा घ्या आता स्क्रीनवर. हा संगनमत झालंय का सामन्यातले बैलगाडी मालक? आणि दुसऱ्या सीमेतलं ऑब्जेक्शनचं काय झालंय बघितलंय का? परदिशी मिटवून घ्या.